सुटाळा खुर्दचे सरपंच निलेश देशमुख यांच्या संकल्पनेने ग्रामपंचायतीच्या वतीने एक अभिनव उपक्रमाद्वारे 4000 डस्टबिनचे वाटप करण्यात आले असून घरामध्ये ओला व सुका कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला। सुका कचऱ्यासाठी 2000 व ओला कचऱ्यासाठी 2000 असे एकूण 4000 डस्टबिन वितरित करण्यात आले। सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश देशमुख, उपसरपंच जयेश वावगे, सदस्यांमध्ये मिनल ठाकरे, योगेश देशमुख, प्रमिला वाकुडकर, शीतल ठाकरे, योगिता भोपडे, योगेश रायपुरे, कमल डुकरे, वर्षा डोंगरे, पूजा कडिंगकर, प्रमोद सिंग जाधव तसेच ग्रामपंचायतचे अधिकारी आर.जे. कांबळे यांनी एकमताने ठराव घेऊन स्वच्छता अभियानाअंतर्गत गावातील प्रत्येक घरामध्ये डस्टबिन वितरित करण्यात आली। या व्यतिरिक्त अनेक विकास कामांचेही ठराव मंजूर करण्यात आले। या गावात अंदाजे 4000 ग्रामवासी आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी गावात एक फिल्टर प्लांट फिट केला आहे। त्या माध्यमातून 15 लिटर स्वच्छ पाण्याची कॅन फक्त 5 रुपयामध्ये देण्यात येते। जल जीवन मिशन योजना अंतर्गत गावासाठी 18 कोटीची योजना आणली आहे। त्यात पाईपलाईनचे संपूर्ण काम पूर्ण झाले व टंकीचे काम 70% झालेले आहे। जुलैपर्यंत काम पूर्ण होणार आहे। या व्यतिरिक्त ज्या गावकऱ्यांनी टॅक्स भरून नील केले आहे अशा गावकऱ्यांना एप्रिल 2025 पासून वर्षभर दळण मोफत करून देण्यात येईल अशी माहिती निलेश देशमुख यांनी दिली। नमस्कार, मी निलेश देशमुख, सुटाळा सरपंच। माचीस सभेत आम्ही ठराव घेऊन ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यासाठी त्यानिमित्ताने आम्ही ठराव पास केला आणि डस्टबिन वाटप आणि घंटागाडी हे प्रपोजल आम्ही डोळ्यासमोर ठेवून घंटागाडी घेतली व आता डस्टबिन प्रत्येक घरात डस्टबिन वाटप केले जेणेकरून गावात स्वच्छता राहिली पाहिजे। आमच्या गावातील लोकसंख्या 3400 आहे आणि आता डस्टबिन आम्ही 2000 बोलवलेले आहे। तसे 4000 होतात ते, कारण 2 आहे, एक ओला कचऱ्याचे आणि सुक्या कचऱ्याचे असे मिळून 4000 बोलवलेले आहे। आणि पुन्हा जे चौकात डस्टबिन लावलेले आहे ते मोठे डस्टबिन बोलावले आम्ही, जेणेकरून मंदिराजवळ मस्जिदजवळ लावायचे आहे। तिथे पण मंदिरात आल्यानंतर कचरा लोकांनी टाकायला नाही पाहिजे, ती पण आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि 5 रुपयात आरो प्लॅन्ट सुरू केलेला आहे अजून चक्की चालू करायची आहे, जेणेकरून आता एप्रिलमध्ये माझी चक्की सुरू होणार आहे। जो टॅक्स भरेल त्याला पूर्ण वर्षभर दळण फुकट राहणार आहे। करा स्टार्ट, सुरुवात करा। मराठीत सांगा। आमच्याकडे आजपर्यंत सरपंच म्हणून पुष्कळ गेले साहेब, ते मागचं काही सांगायचं नाही मला। बाकी आता ज्यापासून हे सरपंच झाले त्या कालावधीपासून आजपर्यंत जे बी काम झाले ते सर्व उन्नतीचे झाले, आणखी जे काम होणार नाही असे काम करून दाखवले त्यांनी। आणि आजपर्यंत कोणाची कंप्लेंट कोणतीच कशात तरी आली नाही, म्हणून आम्ही गावाकडे चूप राहतो। कारण की सर्व कामं आपोआप जर चांगले होतात तर विनाशिक्षक कशात तयार करायचा। मी साधू माणूस, मला काही आमची घेणदेण नाही, परंतु सांगतो कशा करता की माणूस तो चांगला चांगलं म्हणा ते हरकत नाही का, मग चांगल्या माणसाची स्तुती करणं हे योग्य आहे। आणि जो नाही करत त्याच्याबद्दल मग लोक कड्या काढतात। असा एक सध्या कोणी माणूस तुम्हाला सापडणार नाही जो या माणसाच्या विरोधात बोलेल। सरपंच हे काय नाव, निलेश देशमुख। निलेश देशमुख जे आहेत ना, हे कार्यकर्ते म्हणजे पहिल्या नंबरचं काम करून आले। हे आजपर्यंत कोणत्याच तऱ्हेची कोणती नोंद भासली नाही आणि जे काम म्हणायचं त्याच्या पहिले काम ते करून राहिले। कारण आता हे जे पाईपलाईन आली सध्या, हे प्लॅनिंग म्हणजे असं कोणाचं आमच्या स्वप्नातही आम्ही सुचत नव्हतो, पण जे न होणारं काम त्यांनी ते ऑटोमॅटिक चांगलं केलं। आता समजा 16 दिवसात आम्हाला चांगलं पाणी भेटणार आहे, ज्याच्याबद्दल सगळ्या गावाला हसण्यात येतात। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।